नमस्कार, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे कारण की तो आपल्या केसांबद्दल आहे आणि केस माहिती सगळ्यांच्या किती आवडीचा विषय आहे। सगळ्याच मुलींना किंवा मुलांना केस खूप आवडतात, पण आजकालचे प्रॉब्लेम्स माहिती आहेत कशा आहेत। खूप कोंडा वगैरे होतो केसांमध्ये आणि माझ्याही केसांमध्ये खूप कोंडा झालेला। तर मग आता विषय हा आहे की केसांमध्ये कोंडा झाल्याच्यानंतर करायचं काय, आणि तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर इकडे आहे लिंबू आणि इकडे आहे कोरफड। तर ह्या दोन्हीपैकी कोणतं बेस्ट आहे आपल्या केसांसाठी हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर लास्ट टाइम मी काय केलेलं, लिंबू यूज केलेलं केसांमध्ये। माझी आई म्हणली की लिंबू लाव, लिंबानं खरंच कोंडा जातो। तर हो, कोंडा जातो लिंबानी, पण प्रॉब्लेम असा होतो की कोंडा तर जातो पण खूप केस गळतात, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सायट्रिक ॲसिड भरपूर प्रमाणात असल्यामुळे हे डायरेक्टली आपल्या स्किनला किंवा केसांना लावायचं नाही। तेव्हा माझ्या ते लक्षात आलं नाही आणि मी लावलं तर माझे खूप सारे केस गळायला लागले। तर आता ते रिपेअर कसे करायचं हा विचार मी करत होते। तर मला इकडे कोरफड दिसली आणि आत्ता म्हणजे फर्स्ट टाईम नाही आहे की मी माझ्या केसांना लावते। खूप वेळेस मी ह्याच्या अगोदरही लावलेली आहे आणि खूप चांगले रिझल्ट आहेत ह्याचे। केस खूप स्मूथ पण होतात आणि एकदम शायनी पण होतात। तर आत्ता मी लावणार आहे, आत्ताच लावायची आहे। तर म्हणजे कसं काय लावतात, काय करतात हे तुम्हाला आज मी दाखवते व्हिडिओमध्ये। किती वेळ ठेवायची, काय ठेवायची आणि कसा गर वगैरे काढून घ्यायचं। बघा किती एकदम फ्रेश आहे ही, आणि पुण्यालाही माझ्या घरी आहे। तर चला आता लावती आहे। स्वतःचा गर काढून घेण्यापेक्षा तर डायरेक्ट मधून कट करून घेतलं आहे आणि हो, आणि असं डायरेक्टली आता हे आपल्या केसांना म्हणजे आपल्या डोक्यामध्ये लावायचं, केसांच्या मुळांमध्ये। साईडचे काटे असतात थोडे, ते काढून घ्यायचे अगोदर आणि डायरेक्ट आपण हे करू शकतो हे इकडनं। सो असं केलेलं आहे आता हे, आणि आता हे डायरेक्ट आपल्या केसांना लावायचं आहे। तुम्ही डायरेक्ट गर काढून असं लावू पण शकता आणि ह्याचा फेस होतो थोडा थोडा। आणि हे लावल्याच्यानंतर शॅम्पू लावायचं, तर तिकडे लावायचं चालू आहे आणि केसांना एकदम आपल्या डोक्यांना केसाच्या मुळापर्यंत लावायचं। धाक्का एक देते मी, हे बघा असं। आणि किती वेळ ठेवायचं, अर्धा ते 1 तास ठेवायचं मस्त लावून केसांना वरती आपलं बांधून, नंतर केस धुवायचे। आता लावून झाले, मस्त असं वरती बांधून ठेवले। आता तोपर्यंत बाकीचे कामं तुम्ही करू शकता। आता अर्धा तास झालेला आहे आणि आता मी केस धुवायला चालली आहे, म्हणजे 1 तास झाला असेल। खूप फ्रेश वाटतंय आणि बघू शकता डोक्यातला कोंडा पण बऱ्यापैकी म्हणजे गेलेला आहे आणि केस पण खूप सिल्की आणि छान झाले। तर आता सुकायला ठेवले मी आणि माझे तसे केस खूप लॉंग आहेत, बघू शकता। आणि मस्त केलेत। तर चला तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला पण रिझल्ट जर आला तर। आणि चलो बाय। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। असे छान छान व्हिडिओ मी घेऊन येणार आहे स्किन केअर आणि हेअर केअरबद्दल। तर तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते पण नक्की कमेंट करून सांगा। नेक्स्ट व्हिडिओ आपला असणार आहे की ऑइलवरती, जे की मी केसांना लावते आणि मी ते कसं बनवते त्याच्याबद्दल।